नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या बरोबर आहेत पानिपतकार, संभाजी, महानायक अशा चरित्र ग्रंथांचे महालेखक विश्वास पाटील सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार नमस्कार. आणि सरांच्या घरी त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झालेले ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत. आणि सर जिथे बसून लिखाण करतात तिथे सुद्धा आम्ही सगळीकडे बघितलं, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे सर तुमच्या घरामध्ये. आणि आम्ही तुमच्या घरी येऊन तुमची मुलाखत घेतोय, हा एक वेगळाच आनंद आहे. खरं तर सरांची मुलाखत खूप दिवसापासून घ्यायची होती. सर, गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये इतिहास हा राजकारणापेक्षा सुद्धा मध्यवर्ती विषय झालेला आहे. आणि ह्याची सुरुवात झाली ती अर्थातच छावा चित्रपटापासून. छावा चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला त्या सगळ्यांना, म्हणजे छावा कादंबरी तर आठवलीच, पण मला प्रकर्षानं आठवली ती तुमची संभाजी ही कादंबरी. ही कादंबरी वाचताना अक्षरशः भारावून जायला होतं. तुमचं त्याच्यामधलं जे शाब्दिक संग्रह आहे, तो काळ सगळा उभा करण्याची जी हातोटी आहे. सर, छावा चित्रपटानंतर सगळ्यांना असं वाटलं की आपल्याला इतिहासाबद्दल आणखी आणखी माहिती पाहिजे. संभाजी हे चरित्र लिहिण्यामागे तुमची काय प्रेरणा होती? संभाजी ही कादंबरी लिहिण्यामागं माझी मुख्य प्रेरणा अशी की मला असं दिसलं की छत्रपती संभाजी राजे आणि शिवाजी राजे हे शूर सेनानी होते, बहादर होते, वीर पुरुष होते, हे सगळं ठीक आहे. पण ते फार मोठे निसर्ग पुत्र होते. आणि निसर्ग पुत्र या अर्थी की सह्याद्रीचा पर्वत आणि भीमा, कोयना, कृष्णा, इकडच्या नद्या, इकडच्या समुद्राचा काठ, ह्या सगळ्या नैसर्गिक संपत्तीचा त्यांनी आपल्या राज्याच्या वृद्धीसाठी उपयोग करून घेतलेला होता. तो मला खूप आवडला. मला असं वाटलं की हे पहा, मुळात मी इतिहासकार नव्हे, मी इतिहास प्रेमी आहे. जरूर मी इतिहास संशोधक आहे, पण मी मुळात कादंबरीकार आहे, सामाजिक कादंबरीकार आहे. झाडाझडती, पांगिरा, लस्ट फॉर लालबाग सारख्या किंवा चंद्रमुखी, नागकेशर यासारख्या सामाजिक कादंबऱ्या माझ्या खूप लोकप्रिय आहेत आणि ऐतिहासिक कादंबऱ्या तर लोकप्रिय आहेतच आहेत. पण मी ऐतिहासिक विषयाला का हात घालतो किंवा कादंबरीच्या रूपानं लोकांसमोर काय येतो, याचं महत्वाचं कारण की मी जर रुटीन इतिहास लिहिला असता, त्या सनावळ्या, त्या तहाची कलम, तहाच्या अटी वगैरे, हे सगळं भयंकर प्रकरण असतं आणि मग ते प्रबंध बनले असते आणि ते प्रबंध ग्रंथालयाची धन झाली असती. वाचकांपर्यंत त्या कहाण्या, तो संघर्ष, तो काळ गेला नसता. आणि मला माझ्या वाचकांपर्यंत थोड्या भाषेत बोलायचं, थोडक्यात म्हणजे आम पर्यंत, मासेस पर्यंत पोहोचायचं होतं, म्हणून मी कादंबरी फॉर्म निवडला. आणि विशेषतः संभाजी राजे यांच्यावर कधीतरी एकदा कादंबरी लिहू असं माझ्या डोक्यात होतं. पण 2001च्या दरम्यान मी रायगडला गेलो जिल्हा परिषदेचा सीओ म्हणून. बरोबर. आणि मी रायगडच्या ग्रामीण परिसरातून फिरत असताना शिवकालीन, शंभूकालीन त्या नद्या, त्या खाड्या, तो परिसर सगळा बघू लागलो आणि तो परिसरच मला हाका मारू लागला माझ्यातल्या प्रतिभावंताला, कलावंताला. आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपल्याला या विषयावर कादंबरी संशोधनात्मक लवकर लिहायची आहे. संशोधनात्मक कादंबरी हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर तुम्ही असं म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे निसर्ग पुत्र होते आणि तुमच्या कादंबरीमध्ये सुद्धा तो सगळा अवकाश, तो निसर्ग डोकावत असतो. तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांना जेव्हा कैद करून नेण्यात आलं, तो सगळा जो परिसर आहे तिथे तुम्ही स्वतः गेलात आणि तो अनुभव घेतलात आणि त्या कड्या कपारी, निबिड जंगल हे सगळं पाहिलं. जेव्हा संभाजी राजांना कसं पकडलं गेलं याच्यावरून सगळा वाद निर्माण झाला, तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? हे पहा की औरंगजेबाबरोबर भीमसेन सक्सेना, काफी खान आणि असे 2-4 मोठे इतिहासकार होते. त्यापैकी काफी खानानं म्हटलेलं आहे की संगमेश्वरचा जो मुलूक आहे तो असा निबिड अरण्य आहे की पृथ्वीच्या तलावर असा परिसर नसेल. आणि आज सुद्धा तिकडे निबिड अरण्य आहे, दऱ्याखोऱ्या आहेत. त्याच्या पुढं त्या काळातलं वैभवपूर्ण गाव होतं श्रृंगारपूर. ते आता गाव, त्याचं वैभव काळाच्या ओघात नष्ट झालेलं आहे आणि एक छोटस खेडेगाव आहे. पण त्या गावाच्या पाठीवर, वरच्या पहाडावर
प्रचितगड नावाचा किल्ला आहे. आणि त्या प्रचितगडावरून बाजूने एक मळे घाटाची वाट आहे किंवा त्या मळे घाटाच्या वाटेनं सरळ आपण खाली कराडकडे उतरतो. तर ती वाट ही औरंगजेबाच्या त्या मुकर्रब खाननी ज्या वेळेला संभाजीराजांना पकडलेलं होतं तेव्हा त्यांना रात्रीच्या रात्री त्या मळे घाटाने त्यांना कराडला पोहोचवलं, कारण कराडला त्यावेळेला मोगलांचं ठाणं होतं. तर मला सुदैवानं तो सगळा परिसर पाहायचं भाग्य लाभलं मला. मी त्या घाटाने चालत गेलो आणि मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत सलग 22 तास चालत होतो. बरं. आणि त्या 22 तासामध्ये आज सुद्धा ते अरण्य किंवा तो परिसर एवढा निबिड आहे, एवढा म्हणजे अनएक्सेसिबल आहे की तिथून जाताना मला त्या दिवसभरामध्ये जवळजवळ 30-35 सर्प आडवे गेले होते, विषारी सर्प. आणि एकाला तर आमच्या सहकाराला सर्पदंश झालेला होता. म्हणजे तो परिसर जो आहे तो परिसर आहे. आणि मग त्यातून असं लक्षात येतं की संभाजीराजांना काहीतरी दगाफटका झालेला आणि जवळच्याच आपल्याच लोकांनी त्यांना पकडून दिलं. अन्यथा औरंगजेबाच्या बापाची ताकद नव्हती संगमेश्वरच्या त्या झाडीमध्ये येऊन पोचण्याची आणि तिथून वाट काढून पुन्हा संभाजीराजांना बाहेर घेऊन जायचे. हा सगळा वाद जेव्हा झाला तेव्हा तुम्ही सर संभाजीराजांना पकडण्याच्या आधीच्या काही घटना सांगितल्यात. म्हणजे जसं शिर्केंशी संभाजीराजांचा झालेला संघर्ष, काही पद्धतीने म्हणजे हिंसाचार सुद्धा झालेला होता आणि शिर्केंच्या मनामध्ये कुठेतरी त्यांच्याबद्दल एक अढी सुद्धा होती. तुम्हाला काय वाटतं, संभाजीराजांना पकडून देण्याची ती वाट नेमकी कोणी दाखवली असेल? कोण फितूर झालं? त्याचा डायरेक्ट पुरावा, काही थेट पुरावा मिळत नाही की संभाजीराजांना कोणी पकडून दिलं. पण हे खरं आहे की संभाजीराजे ज्या वेळेला संगमेश्वरला गेले होते त्या दरम्यान ते कशासाठी गेले होते, तर जयदेश अकावलीमध्ये आहे की शिर्के पारके झाले आणि म्हणून त्यांच्यावर कवी कलशांना पाठवलं. कवी कलशांनी शिर्के यांची युद्ध केले आणि कवी कलशचा पराभव झाला. म्हणून रायगडावरून संभाजीराजे स्वतः गेले आणि त्यांनी शिर्क्यांचा पराभव केला. शिर्के पलुनी गेले, खिरनियावरी गेले. खिरनियावरी म्हणजे आजचा जो विशाळगड आहे तो. तर त्या शिर्के आणि भोसले यांच्यातला संघर्ष हा खूप कडोविकोडीचा संघर्ष होता. आणि आपल्याला हे मान्य करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जर कुठल्या मराठ्यांनी तलवार चालवली असेल तर ती शिर्के मंडळींनी चालवली आणि युद्ध झालेले आहे. त्याचे अनेक पुरावे आहेत. एकमेकांची गावं जाळलेली आहेत, तिथल्या मिराशी नष्ट केलेल्या आहेत आहे म्हणजे. पण सर एक असा पण वाद आहे की ती सगळी वाट जी आहे ती एका ब्राह्मणाने मोगल सैन्याला दाखवली आणि म्हणून संभाजीराजे पकडले गेले. सर हे इतिहासाकडे बघण्याचा हा एक ब्राह्मण विरुद्ध मराठा हा जो दृष्टिकोन गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामागे खरा इतिहास कुठेतरी लांब राहतो का? मी तुम्हाला सांगू का की लोक आता कमालीचे जातीयवादी झालेले आहेत. ते नीर क्षीर विवेक वृत्तीनं बघत नाहीत. पाणी का पाणी, दूध का दूध इतिहास ग्रंथावर आधारित तुम्ही असं बोला. निवळ जातीचे त्याला काही ढलप्या चढवू नका, पुट्ट चढवू नका असं मला वाटतं. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की प्रत्येक जण आडनावावरून नावावरून एकमेकाच्या जातीवर हे ढकलतो. मी तर तुम्हाला असं सांगेन की छत्रपती संभाजी महाराजांच्या ऱ्हासामध्ये सर्व जातींनी भाग घेतलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला छत्रपती संभाजी राजांना वडू बुद्रुकला किंवा तुळापूरच्या भीमेच्या घाटावर ठार केलं गेलं, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले, त्यावेळेला डझनभर राजपूत सरदार औरंगजेबाच्या त्या तळावर होते. अनेक मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार सुद्धा औरंगजेबाच्या तळावर होते. त्यांना लाजा वाटल्या नाहीत की ज्या महाराष्ट्रावर आणि ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आमची दगडा धोंड्याची ही जी भूमी आहे तिला पावित्र्याचा कळस चढवला. त्या गोष्टीला 9 वर्ष सुद्धा झालेली नव्हती आणि त्या अवघ्या 9 वर्षामध्ये त्या महान छत्रपती शिवाजी महाराजांचा महापुत्र औरंगजेबानं अशा पद्धतीनं
तो ठार मारतोय, त्यावेळेला एकाही ब्राह्मण सरदारानं, एकाही मराठा सरदारानं आणि स्वतःला खानदानपणाचा टेंबा मिरवणाऱ्या एकाही राजपूत सरदारानं पुढे झेप घेऊन संभाजीराजांना वाचवायचा प्रयत्न केलेला नाही. हो, हे सगळं वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात सर, जातीच्या ढलप्या लावून इतिहासाकडे पाहिलं जातं, त्या पद्धतीने धर्माचा सुद्धा एक अँगल दिला जातो. म्हणजे संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही सुद्धा दोन व्यक्तिमत्व खूप महत्वाची आहेत. एक तर संभाजी राजे आणि दुसरीकडे बलाढ्य असा औरंगजेब, शहेनशहा औरंगजेब. याच्या नंतर संभाजी महाराजांचा जो क्रूर छळ करण्यात आला, त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं की संभाजी राजांना हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्म पत्करायला सांगितलं गेलं आणि त्याला त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची हत्या झाली. पण मी तुमचं पुस्तक वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये तर इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला काय वाटतं? हे पण मला असं वाटतं की तुम्ही त्या परिसरामध्ये जाऊन त्यावेळेच्या खानाखुणा शोधल्या पाहिजेत. तुम्हाला गमतीची गोष्ट सांगेन की रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यामध्ये सुधागड नावाचा जो किल्ला आहे, बरोबर, त्या सुधागडच्या पायथ्याला आज सुद्धा एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावाचं नाव आहे पाच्छापूर. पाच्छापूर म्हणजे मराठी अपभ्रंश आहे बादशापूर. औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी राजांकडे आलेला होता आणि तो अकबर त्या गावामध्ये राहत होता आणि त्यावरून त्या गावाचं नाव पाच्छापूर पडलेलं आहे. तर या सगळ्या ज्या खुणा आहेत त्या आपण रायगडाच्या असोत, राजगडाच्या असोत, जवळून पाहिल्या पाहिजेत. त्या जवळून पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचं प्रत्यंतर येणार नाही. आणि धर्माच्या बाबतीत जर बोलाल तर मी तुम्हाला जरूर सांगेन की औरंगजेब हा दुष्ट होता का होता, कत्तलबाज होता का होता, हैवान होता का होता, त्याने आपल्या 3 सख्या भावांना ठार मारलेला आहे. आणि त्यातला जो दारा, जो काबिल समजला जायचा दिल्लीच्या गादीसाठी, ह्या दाराची मुंडी वाढलेली ज्या वेळेला औरंगजेबाच्या हातामध्ये आली, त्यावेळेला ते त्याच मुंडका आहे का हे हातात घेऊन तो पाऊण तास बघत होता. आणि ती त्याची मुंडी आहे ही खात्री करण्यासाठी त्यांनी आपल्या महालातून, दाराच्या महालातून त्याच्या टोप्या मागवल्या आणि त्या टोप्या त्या आपल्या मुंडक्याच्या टाळूवर घालण्यात आल्या आणि टोपी बसल्यावर मग त्याची खात्री झाली की हा दारा आहे. आणि औरंगजेबानं पुढच्या काळामध्ये काही आपल्या खानदानामधली नवीन तरुण मुलं ही गादीवर हक्क सांगतील, बंड करतील, ऐलान करतील अशी भीती वाटल्यामुळं आपल्या बहिणींची, चुलत भावांची अशी कोवळी 38 मुलं त्यांनी ठार मारलेली. त्यामुळे तो क्रूर होताच. पण तो धार्मिक होता का? हो, तो धार्मिक होता. त्याला यांनी काय म्हणूया त्याला धर्मांतर केलेलं आवडत होतं का? हो, आवडत होतं. पण त्याच वेळेला राजकारण ही त्याची प्रायोरिटी होती. त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारला की न स्वीकारला यापेक्षा शिवाजी राजे आणि संभाजी राजांचे सगळे किल्ले आपल्या ताब्यात कसे येतील पहिल्यांदा हे महत्वाचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. बरोबर, खरंय सर. तुमच्यासारखे इतिहासकार म्हणजे इतिहास कादंबरीकार पुन्हा पुन्हा हे सांगतायत की धर्मापेक्षा सुद्धा त्यावेळची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. राजकारण हे कसं प्राधान्य होतं औरंगजेबाचं हे तुम्ही सांगितलं. तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं तेव्हा साधं म्हणजे संभाजी असं नाव तुम्ही दिलेलं आहे. पण संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते का धर्मरक्षक होते असा वाद महाराष्ट्रामध्ये बराच काळ रंगला. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संभाजी राजांचं वर्णन करायचं तर कोणत्या शब्दात कराल? नाही, या दोन्ही शब्दांनी करता येतं. शेवटी काय म्हणायचं माहितीये का, एखादी अवाढव्य बलाढ्य व्यक्ती असेल तिचं फक्त एका बिरुदावली मध्ये वर्णन बसेल असं नाहीये. बरोबर, ते धर्मवीरही होते आणि ते स्वराज्य रक्षकही होते. बरोबर. त्यामुळे या वादामध्ये फार पडण्यात काही अर्थ मला वाटत नाही. पण सर, तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं तेव्हा तुम्ही औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाचा पण त्यांच्या चरित्र ग्रंथातून बराच शोध घेतलात. तुम्हाला हा शहेनशहा इतका बलाढ्य होता, इतकं त्याचं वर्चस्व होतं सगळीकडे, तरी सुद्धा एक कुठेतरी असुरक्षित,
सतत संशयाने ग्रासलेला असा वाटला का? हो, नक्कीच. त्याचा तो स्वभावच होता. प्रत्येक गोष्टीची त्याला भीती वाटायची आणि तो संशयाने बघायचा. एवढंच नव्हे तर त्याचं एक सुंदर पत्र आहे, ते पत्र सुद्धा मी कादंबरीमध्ये उद्घृत केलेलं आहे. तो म्हणतोच असं की ज्याला सत्तेचा वारू म्हणजे घोडा नाचवायचा आहे त्याने स्वतःच्या सावलीकडे सुद्धा संशयाने पाहायला पाहिजे. असं त्यानं आपल्या मुलाला जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रात स्वतः लिहिलेलं आहे. तर आणि काय माहितीये का की ज्या वेळेला मी एखाद्या विषयाला हात घालतो त्यावेळेला मी तनामनानं त्या विषयाचा होतो. म्हणजे एखादी नवीन कादंबरी किंवा एखाद्या नवीन विषयावर माझं लेखन चालतं त्यावेळेला मी त्या नव्या गावामध्ये राहतो आणि त्या नव्या गावची आबोहवा कशी आहे, पावसाळा कसा आहे आणि अनेक दिवस तिथं राहिल्याशिवाय त्या गावची लाल माती किंवा त्या तिथलं जे पाणी असेल त्याचा गंध सुगंध, ही झाडं, माणसं ही कळत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आता हे याच्यामध्ये जंजिराचं प्रकरण आहे. आता जंजिरा हा अलिबाग जवळचा किल्ला आहे, मुरुड जंजिरा. आणि तो जंजिरा हा हापशांचा होता. तो शिवाजी महाराजांना कधी जिंकता आला नाही. त्यांनी श्यामजी पंत पेशवेंपासून अनेक सरदार पाठवले, 5 वेळाला हमला केला, पण तो त्यांना जिंकता आला नाही. म्हणून तो किल्ला जिंकण्याचं संभाजी महाराजांचं ध्येय होतं. आणि 1681-82 त्यांनी तिथे हमला चढवला. त्यांच्या असं लक्षात आलं की समुद्रामध्ये 1 किलोमीटर जवळजवळ आजच्या भाषेत बोलायचं तर तो किल्ला आहे आणि तो कसा जिंकायचा, तर त्यासाठी त्यांनी सेतू बांधला आणि त्यासाठी मोठे मोठे भव्य पाषाण त्यांनी त्या पाण्यामध्ये टाकले. म्हणजे जसा रामानं लंका जिंकण्यासाठी सेतू बांधलेला होता तसा यांनी हा सेतू बांधलेला होता. आणि हा प्रकार अलेक्झांडर द ग्रेट यांनी न्यू टायर नावाचं बेट 2000 वर्षापूर्वी जिंकण्यासाठी हा प्रयोग केला होता. आता दुर्दैवानं काय झालं की जवळजवळ 800 मीटर पर्यंत संभाजीराजे पुढे गेले. अजून एक महिनाभर 3 आठवडे मिळाले असते तर त्यांनी किल्ल्यावर प्रवेश केला असता. पण दुर्दैवानं औरंगजेब 5 लाखाची फौज आल्यामुळे ते काम सोडून त्यांना ते जावं लागलं. पण एक लेखक म्हणून मी त्या जंजिऱ्याला एवढ्या वेळेला भेट देत होतो, पावसात बघत होतो, हिवाळ्यात बघत होतो आणि मुख्यतः तिथे कोंडाजी फर्जंदची जी कहाणी आहे बरोबर ती दीड किंवा 2.5 ओळीची कहाणी आहे की तिथे तो गेला आणि एका बांदीच्या नादात फसला. बांदी म्हणजे मुलगी. आता ती मुलगी मुसलमान आहे, हिंदू आहे, काही माहिती नाही इतिहासाला. त्या 1.5 ओळीवर मी 25-30 पानाचं प्रकरण लिहिलं आणि ते कोंडाजीला मी जिवंत केला. ती त्याच्या कशी प्रेमात पडते वगैरे वगैरे. आता माझ्या लेखनाचा फायदा घेऊन टीव्ही वाल्यांनी 2-2 महिने ते एपिसोड त्याचे चालवले. तर तो जो प्रकरण होतं म्हणजे ती मुसलमान की हिंदू माहित नाही त्यामुळे तिच्या लिबासाचा कलर पण माहिती असायचं काही कारण नाही. ती सगळी नव्यानं स्टोरी मी त्या इतिहासाचा ऑफकोर्स इतिहासाचा फाउंडेशनवर पायावर मी हे रचलं आणि त्या जंजिरा नावाचं कादंबरीमध्ये प्रकरण मी लिहिलं. आता हे प्रकरण लिहिल्यानंतर मी अलिबागमध्ये अनेकांना ते वाचून दाखवलं आणि कुठून तरी बातमी मातोश्रीवर गेली बाळासाहेब ठाकरेंच्याकडे आणि त्यांनी मला फोन केला. म्हणाले, अरे चिरंजीव तुम्ही काहीतरी फार भन्नाट लिहिलंय म्हणे, ती सगळी पानं घेऊन या. मी गेलो आणि साहेबांना जवळजवळ 2.5 तास ते प्रकरण वाचून दाखवलं. त्यांनी तिथून आपल्या संपादकीय विभागाला सामनाच्या फोन केला आणि सांगितलं की कादंबरी यायच्या आधी सामनाच्या दिवाळी अंकात हे प्रकरण आलं पाहिजे. आणि मला वाटतं 2005च्या दिवाळी अंकामध्ये जंजिरा हे प्रकरण आलं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की लेखक किंवा कलावंत त्या विषयाशी जोपर्यंत तादात्म्य पावत नाही तोपर्यंत त्यातून चांगली कलाकृती घडू शकत नाही. तुम्ही म्हणालात सर की जेव्हा मी पुस्तक लिहितो तेव्हा मी त्या गावात असतो. खरं तर गाव नाही ते विश्वच तुम्ही खरं तर आमच्या समोर उभं करता. तर एक पुन्हा प्रश्न येतो, बऱ्याच इतिहासकारांना पण विचारलं जातं की जर औरंगजेब चालून आला दख्खनवर तेव्हा शिवाजी महाराज जर आणखी काळ जगले असते, आणखीन त्यांची कारकीर्द पुढे असती तर त्यांनी औरंगजेबाला कसं तोंड दिलं असतं? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची कारकीर्द बघता तुम्हाला काय वाटतं? नाही हे जो कायाच आहे ना तो पूर्णतः चुकीचा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये
घातापाताचा जो प्रसंग आला, तो प्रसंग शिवाजी महाराजांच्याही जीवनात आलेला होता. पण मी ज्यावेळेला इतिहासाकडे चौकशी करतो किंवा कुठली परमेश्वरासारखी अगाध शक्तीचा ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला मला असं वाटतं की विधात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना भरभरून दिलं, एवढं प्रचंड त्यांना दान दिलं. त्या मानानं संभाजी राजांना मूठ राखून त्यांनी वैभव दिलं किंवा त्यांना अमरत्व दिलं किंवा जे काय असेल ते त्यांच्या वाट्याला आलं. आता संगमेश्वरला जसे संभाजी महाराज कैद झाले, तसे संगमनेर जवळच्या त्या घाटामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा कैद होत होती. खरंय, तशीच कारण शिवाजी महाराजांचा जो मृत्यू झाला तो 1680च्या एप्रिल महिन्यामध्ये 3 तारखेला झाला आणि त्याच्या आधी फक्त 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे 17-18 नोव्हेंबरला 1679ला ज्या वेळेला शिवाजी महाराज जालनापुरावर म्हणजे आजच्या जालन्यावर चालून गेले होते आणि जालन्याची लूट घेऊन ते संगमनेर मार्फत असे वर पुण्याच्या घाटाचा पुण्याकडचा तो घाट चढत होते, त्यावेळेला त्यांचा पाठलाग झाला आणि शिवाजी महाराज हे प्रसिद्ध होते की युद्धामध्ये आपले कमीत कमी लोक गारद झाले पाहिजे, त्यांचे प्राण वाचले पाहिजेत. पण महाराजांच्या जीवनातली 17-18 नोव्हेंबरची ती असा भयानक पाठलाग होता की एका दिवसामध्ये 5000 मावळे ठार झाले आणि शिवाजी महाराजांना बेड्या पडायच्या, कैद व्हायची. त्यावेळेला बहिर्जी नायकांनी त्यांना कसं बस त्या नदीतून पट्ट्या किल्ल्यावर नेलं आणि महाराज तिथे 5-7 दिवस राहिले होते म्हणून महाराज बचावले. म्हणजे याचा अर्थ काय की जे संभाजी महाराजांच्या बाबतीत घडलं ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण घडू शकत होतं. पण संभाजी महाराजांपेक्षा विधात्यानं जास्त भाग्य हे शिवाजी महाराजांच्या वाट्याला दिलेलं होतं आणि त्यामुळे ते हे असते तर कैद झाले नसते, ते असते तर असं म्हणण्याला काही अर्थ नाही. खरंय सर, तुम्ही जसं छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबरी लिहिलीत तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा तुमच्या 3 कादंबऱ्यांची मालिकाच आलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. शिवाजी महाराजांच्या जीवनावर मी महासम्राट नावाची कादंबरी सिरीज, कादंबरी मालिका लिहितो आहे. महासम्राट आणि त्याचे 2 भाग आलेले आहेत. पहिला भाग आहे झंझावात आणि दुसरा भाग आहे रणखैंदळ आणि आता तिसरा भाग जो आहे तो त्याचं काम चालू आहे. आसमान भरारी नावाचा त्याचं शीर्षक आहे. साधारणतः 4 भागामध्ये किंवा 5 भागामध्ये जास्तीत जास्त ही मालिका संपेल असं मला वाटतं. आणि हे लिहिण्यामागचंही कारण असं की शिवाजी महाराजांच्या बद्दल सखोल अभ्यास न करता वरवर काहीतरी सांगून माध्यमावर लोक जे गैरसमज पसरवायला लागले ते होता कामा नये आणि इतिहासाच्या आणि वास्तवाच्या बळावर ह्या महान छत्रपतींची महागाथा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा तळमळीने या विषयाला मी हात घातलेला आहे. सर, तुम्ही जेव्हा या कादंबऱ्या लिहिता, खास करून ऐतिहासिक कादंबऱ्या जेव्हा लिहिता, तेव्हा तुम्ही खूप भारतभर प्रवास करता. त्या कादंबऱ्यांमधल्या ज्या घटना आहेत त्या घटना समजून घेण्यासाठी तिथला सगळा परिसर, अवकाश बघता. तुम्ही आता आसमान भरारी याचा उल्लेख केलात आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या घटनेवर ती कादंबरी आधारित आहे. काय तुम्ही प्रवास केलात, काय अनुभव आहे तुमचा या संशोधनाचा? मी 1-2-3 वेळा तरी माझी मोटार घेऊन आग्र्यापर्यंत मी गेलेलो आहे. बरं, मोटारीने. आणि आता गडकरी साहेबांनी 6 पदरी रोड तयार केलेले आहेत. पण शिवाजी महाराजांचा जो रस्ता होता तो जुना पुराणा रस्ता आज सुद्धा तसाच आहे. त्या काळातला जो रस्ता बुराणपूरवरून पुढे जातो, त्याच्यानंतर नर्मदेच्या काठी या बाजूला नेमावर आहे, पलीकडच्या बाजूला हांडिया घाट आहे. हांडिया घाटावरून रस्ता सिरोंजाला जातो, सिरोंजावरून पुढे नरवरला जातो, नरवरवरून ग्वाल्हेरवरून धोलपूर मागे पुन्हा तो आग्र्याला जातो. तर हा सगळा रस्ता मी 2-3 वेळा जाऊन पाहिलेला आहे. आणखी 1-2 वेळा पाहायची माझी इच्छा आहे. तर तोही विषय खूप प्रचंड आहे, वेगळा आहे. कारण मला जे पुरावे मिळालेले आहेत त्या पुराव्यानुसार कागदोपत्री अशा नोंदी आहेत
की शिवाजी महाराज आग्र्यावरून बाहेर सटकण्यापूर्वी हा. औरंगजेबाने किमान 5 वेळा त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते. आणि कुठल्या ना कुठल्या कारणानं किंवा महाराष्ट्राचं नशीब थोर म्हणून महाराजांची ती हत्या वाचलेली होती आणि महाराज सही सलामत इकडे बाहेर आले. तर तो एक वेगळाच विषय आहे. पण सर तुमच्या कादंबरीमध्ये आम्ही त्याच्याबद्दल वाचू, पण आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज नेमके कोणत्या मार्गाने महाराष्ट्रामध्ये आले याचे काही अधिकृत पुरावे तुम्हाला सापडले का? अधिकृत पुरावे स्पष्ट आहेत की भीमसेन सक्सेना असो, काफी खान असो, औरंगजेबाचे जे 4-5 इतिहासकार आहेत आणि ते वास्तव पण मला वाटतं त्यांनी मांडलेल्या गणिताप्रमाणे शिवाजी महाराज महाराष्ट्रात येताना गेलेल्या मार्गाने सरळ ते परत आलेले नाहीये. तर तिथून ते अलाहाबादला गेले. अलाहाबाद वरून पुढे ते या छत्तीसगडमध्ये म्हणजे आजचा दुर्ग जिल्हा असेल किंवा अंबिकापूर, त्याच्यानंतर ते पुढे कदाचित जगन्नाथपुरीला पण गेले असतील असं म्हटलं जातं. म्हणजे ओरिसा मार्गे तिथून ते नागपूर जवळ आले. नागपूर वरून पुढे ते हैदराबाद जवळ गेले आणि हैदराबादच्या मेडक नावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते गेले होते आणि तिथून पुन्हा ते गोवळकोंड्याला आले. गोवळकोंड्यावरून मग पंढरपूर मार्गे राजगडावर. म्हणजे एकदम झिगझॅग असा फार मोठा प्रचंड प्रवास त्यांनी केलेला आहे. बरोबर. सर आता आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू असं सरकारने जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण नेमकी कशा पद्धतीने जपली पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत असतात. तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं असायला हवं? मला खरं विचाराल तर मी तुम्हाला असं सांगेन की आता प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचे घोड्यावरच्या पुतळे आहेत. जिथे तिथे स्मारक झालेले आहेत. शिवाजी महाराजांच्या सोबत जी मंडळी लढली पहिल्या फळीतली त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी स्मारक झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या शहाजी महाराजांच्या समाधीवर साधं छप्पर नाही आहे कर्नाटकामध्ये. गेली 4 वर्ष मी हा विषय लावून धरलेला आहे. मी बोलतोय अरे मी शिवाजी महाराजांच्या कुठल्या शूर सैनिकाबद्दल बोलत नाही, सहकार्याबद्दल बोलत नाही, त्यांना जन्म देणाऱ्या महापुरुषाबद्दल. जो महापुरुष औरंगजेबाच्या बापाविरुद्ध आणि आजोबाविरुद्ध उघड्या मैदानामध्ये लाखाची फौज घेऊन लढलेला होता. ज्या महापुरुषांच्या नावानी माता जिजाऊ साहेब रोज कुंकू लावत होत्या, त्यांच्या कुंकवाच्या धन्याची एवढी आभाळ होते हे बघून मला खूप वाईट वाटतं. पण लोक लक्ष देत नाहीत. पण सर तुम्ही वेळोवेळी हा मुद्दा मांडलेला आहे. दुसरं म्हणजे असं की आता इव्हन आता आपण वाघ्याची कहाणी ठीक आहे, वाघ्या ठीक आहे, पण ही वाघासारखी जी माणसं शिवाजी महाराजांसाठी लढली किंवा ज्या मोठ्या वाघानं शिवाजी महाराजांना जन्म घातला त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलाल की नाही? किंवा ज्या आमच्या ताराबाई साहेब दिल्ली झाली दिवाणी असं तिवारीनी म्हटलेलं आहे का कवी तिवारीनी की दिल्लीवाल्यांना पाजले पाणी दिल्ली झाली दिवाणी वगैरे दिनवाणी. तर त्या ताराबाईंचं स्मारक हे नदीमध्ये साताऱ्याला कुठंतरी पडलेलं आहे. संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई यांच्या समाधीचा पत्ता नाहीये. एवढंच कशाला, अरे रायगडाकडे ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला सातारची गादी ज्यांनी स्थापन केली ते थोरले शहाजी महाराज, थोरले शाहू महाराज. त्या थोरल्या शाहू महाराजांचं जन्मस्थान जे माणगाव तालुक्यामध्ये गांगोलीला आहे, या गांगोलीच्या ती एकमेव जे मंदिर होतं ते मंदिर सुद्धा 15-20 वर्षापूर्वी पडलं. तिथे कोणी जात नाही. काय चाललंय? म्हणजे आपल्या प्रायोरिटीज काय आहेत? आपला म्हणजे पहिला आपण कशाचा विचार करायचा याचं कुठेतरी आपण तारतम्य बाळगलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. औरंगजेबाची कबर उखडून टाका किंवा ही कबर इथे पाहिजे कशाला हा एक विषय, आणि तुम्ही जो विषय मांडताय तो अधिक इतिहासाकडे गांभीर्यानं पाहण्याचा विषय आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या वादाबद्दल तुमचं काय मत आहे? हे पहा की मला असं वाटतं की
ज्याला आपण इंटरनॅशनल लॉ म्हणतो, इनो बोनोच्या दृष्टिकोनातून युद्ध होतात किंवा जी स्मारकं बांधली जातात त्या स्मारकांना कुणाला हात लावता येत नाही. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा या औरंगजेबाच्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. आणि न जाणं उद्या समजा तुम्ही ती कबर काढली, खणून काढली, आणि काही वर्षानं लोक उठले आणि म्हणाले की औरंगजेब हे वाङ्मयातलं पात्र होतं, हे सत्यातलं नव्हतं, तर त्याचा पुरावा काय? किंवा पुन्हा असं आहे, औरंगजेब पापी होताच, पण ह्या पापी औरंगजेबाबरोबर 27 वर्ष औरंगजेबाच्या झेंड्याखाली वतनासाठी, पैशासाठी, द्रव्यासाठी जे मराठे लढले औरंगजेबाच्या सैन्यात राहून, जे ब्राह्मण लढले आणि जे टेंबा मिळवणारे राजपूत लढले, ते पण पापी नाहीत का? मग त्यांच्या पापाचं काय शासन द्यायचं हेही आपल्याला ठरवावं लागेल ना. पण सर, काही दिवसांमध्ये आपण बघतोय की सोशल मीडिया, व्हॉट्सअप याच्या मार्फतच इतिहास सगळीकडे पोहोचवला जातोय. अगदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की व्हॉट्सअपवर वाचून इतिहास कळत नाही, तुम्हाला खरंच इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचलं पाहिजे. पुन्हा एकदा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते, जो बऱ्याच वेळा तुम्हाला विचारला जातो, की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठेशाहीचा इतिहास, मुघल साम्राज्य याच्याबद्दल कोणती बेसिक तुम्हाला खरं सांगू का, आपल्याकडं दुर्दैवानं लोकांचं वाचनाच्या नावाने आनंद आहे. अनेकांच्या घरामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे यांची पुस्तकं असतात. ती दिवाणखान्यामध्ये हरीनं मांडलेली असतात, लोकांना दिसावीत अशी, आणि फारसं कोणी वाचलेलं नसतं. जर तुम्ही किमान काही वाचलं असतं तर मग बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण आहे की शिकेपी आहे तुम्हाला कळलं असतं ना. मोरारबाजी देशपांडे ब्राह्मण आहे की शिकेपी कळलं असतं ना, जर तुम्ही वाचत असता तर. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात वाचत नाही, आणि ही व्हॉट्सअप वरचे जे वाङ्मय आहे ते बऱ्यापैकी उथळ वाङ्मय आहे. मला असं वाटतं की परिचयात्मक दृष्टीने एखाद्या विषयाचा जुजबी परिचय या दृष्टिकोनातून व्हॉट्सअपवरची माहिती, सोशल मीडियातली माहिती बघावी. पण तुम्हाला सखोलतेनं पाण्यात उतरायचं असेल, खऱ्या खुऱ्या इतिहासाची स्पंदनं जर जाणून घ्यायची असतील तर तुम्हाला कठोर परिश्रमाला आणि गाढ अभ्यासाला पर्याय नाही. सर, तुम्ही जरी म्हणालात की वाचन कमी झालंय, हे वास्तव आहे, पण तुम्ही असे एक लेखक आहात आणि आम्ही असे भाग्यवान वाचक आहोत की तुमची इतकी विपुल ग्रंथसंपदा वेगवेगळ्या भाषांमध्ये आम्ही वाचलेली आहे. जेव्हा हा सगळा इतिहासावरून वाद सुरू होता तेव्हा तुम्हाला असली वाचक भेटतच असतील आणि ते सांगत असतील की तुमच्या पुस्तकांमधून, तुमच्या कादंबऱ्यांमधून आम्हाला इतिहास नव्याने वेगळा कळला. असे तुमचे अनुभव सुद्धा असतील. हो, कळलं ना मला. आहेत असे, म्हणजे अगदी 40 वेळेला संभाजी वाचलंय, 60 वेळेला पानिपत वाचलंय. तोंडपाठ आहेत असे लोक आहेत. आणि मीच नव्हे तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्यावर जीवापाड प्रेम करणारे अनेक गिर्यारोहक आहेत, प्रवासी आहेत, शिवप्रेमी आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देईल की त्याही व्यक्तीचं नाव, एक डोंबिवलीचा आमचा मित्र होता ज्याचं नाव सुरेश वाडकर होतं. आणि तो शिवप्रेमी एवढा होता की त्यांनी शपथ खाल्लेली होती की मी मरायच्या आधी रायगड किमान 1000 वेळा चढून बघेन. आणि प्रत्यक्षात तो 1350 वेळा त्यांनी तो बघितला. आणि रायगडाशी तो एवढा एकरूप झालेला की तो तिथे गेला की तो आल्याबरोबर त्याच्या स्वागताला पक्षी यायचे, त्याच्या खांद्यावर बसायचे, तो सापांशी खेळायचा, एवढा त्या परिसराशी तो एकरूप झालेला होता. तर अभ्यास अजिबात न वाचणारे खूप आहेत, लाखो मध्ये आहेत. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या विषयावर प्रामाणिकपणे अभ्यास करणारे आणि गडकिल्ले पाहणारे 7 ते 8 हजार तरुण आहेत, वृद्ध आहेत, जे आम्हाला यावर्षी या किल्ल्यावर भेटतात, पुढच्या वर्षी दुसऱ्या किल्ल्यावर भेटतात. त्यांच्यामध्ये फरक एवढा आहे की त्यांचं प्रेम हे मनापासूनच प्रेम आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अभ्यास ते कुठल्या धर्मासाठी, एखाद्या राजकीय पक्षासाठी किंवा
मोठेपणासाठी करत नाहीत. मनापासून ते शिवभक्त आहेत, संभाजी भक्त आहेत. आणि अशी प्रचंड म्हणजे 7-8 हजार मंडळी आहेत, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे केवळ महाराष्ट्रामध्ये नाही, देशभरामध्ये तुम्ही प्रवास करता, तिथे तुम्हाला वाचक भेटत असतील. इंग्रजी भाषांमधून तुमची पुस्तकं वाचणारे सुद्धा वाचक आहेत. सर, खरं तर इतिहास हा विषय एवढा व्यापक आहे आणि त्याच्याबद्दल बरंच बोलण्यासारखं आहे. पण आत्ताचे संदर्भ घेऊन तुमच्याशी बोलायचं होतं आणि या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची सरांची जी 3 त्या कादंबऱ्या आहेत, झंझावात, रणकैंदळ आणि अस्मान भरारी, कुणीतरी इंग्रजी वाचकाने येऊन आम्हाला त्याच्याबद्दल सांगण्याच्या आधी आपण ती वाचूया आणि खरा इतिहास समजून घेऊया. विश्वास पाटील सर जे सांगतायत त्याला संशोधनाचा आधार आहे, त्यांच्या भ्रमंतीचा, पूर्ण भटकंतीचा सुद्धा आधार आहे आणि त्यांनी तो इतिहास त्या त्या ठिकाणी जाऊन अनुभवलेला आहे. तुम्हाला इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर नेमकं कोणती पुस्तकं वाचावीशी वाटतात? सध्या जे इतिहासावरून राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल.